प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, तरी येथील नागरिकांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्यामुळे आम्ही 85 पर्यंत जाऊ शकलो. आणि काही ठिकाणी आमचे उमेदवार देत असताना थोडीफार आमच्यामध्ये झाली, आम्ही ती 100 साकार करू शकलो. तरी पण एक मॅजिक फिगर जी पाहिजे निवड मोठ्या प्रमाणावरती येथील नागरिकांनी, येथील जनतेने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंवरती विश्वास दाखवला. या राज्याचे प्रदेशाध्यक्ष पवारसाहेबांवरती विश्वास दाखवला आणि ते शहराचे 4 आमदार त्यांच्या चांगल्या कामावरती विश्वास दाखवल्यामुळे आज आम्ही 85 फिगर पाहतो. सोमवारी आरक्षणाची सोडत होईल, त्यानंतर कळेल की महापौराचा चेहरा कोण असेल. शेवटी पक्षश्रेष्ठी याच्यावरती निर्णय घेणार. आपण कुठल्या मतदारसंघामध्ये हा चेहरा मिळू शकतो? महापौर हा पिंपरी शहराचा असेल. आणि त्याचबरोबर स्टँडिंगचा पण प्रश्न असतो. तो पण स्टँडिंग कमिटी चेअरमन हा शहराचा असेल, कुठल्या मतदारसंघाचा नाही. जी आम्ही वचननाम्यामध्ये आश्वासन दिले त्याच्यामध्ये पाणी व्यवस्था खूप महत्त्वाचा विषय आहे. लवकरात लवकर महापौर बसल्यानंतर सभागृह ज्यावेळेस चालू होईल, सगळ्यात पहिले मुद्दा जो असेल तो पाणी व्यवस्थेवरती असेल. त्याच्यानंतर आम्ही लोकल ट्रान्सपोर्ट सुधारण्यासाठी मेट्रो शहर याचं जाळं कसं मोठ्या प्रमाणावरती वाढेल हे पाहणार. नंतर शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सगळ्या व्यवस्था त्याच्यामध्ये बरोबर घेऊन सगळ्या शहराचे मूलभूत विषय आहेत, गरज आहेत सोडवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की 2017ला सुद्धा या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कुठलं केलं तर 250 मिनिटी पाणी भामा धरण, भामा असकेल आणि आंध्र ते कोटा मंजूर आम्ही करून घेतलेलं आहे. आत्ताही त्याच पद्धतीने जे रिसायकल सोर्सेस तयार करून काही टाटा डॅम मधून अतिरिक्त कोटा आपल्याला मिळतोय का याचा आम्ही करत प्रयत्न करू. या शहराची ताण भागवण्यासाठी क्रॉस वोटिंग हा काही ठिकाणी फटका बसला, पण तेथील नागरिकांचा तो विषय असेल त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये त्या खरं तर जे क्रॉस वोटिंग झाले ते तिथल्या क्रॉसच्या प्रभावाचा आम्ही कारण होते. तेव्हा आरोप निवडणुकीच्या काळामध्ये आरोप होणारच आहे हे आम्हाला माहिती होतं, पण भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत होते आणि येथील जनतेला विकास हवा आहे, कुठले बाकीचे मुद्दे नाही हवे. कारण हे शहर 35 लाख लोकसंख्येचं शहर होत चाललेलं आहे आणि या शहराची गरज जी पाणी व्यवस्था आहे, लोकल ट्रान्सपोर्ट आहेत, मेट्रो शहर आहे, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहेत, जनजीवन लोकांना चांगलं झालं पाहिजे. तर लोकांना ते मुद्दे भावले आणि लोकांनी त्या मुद्द्यावरच खरं तर भारतीय जनता पार्टीला एवढं भरपूर मतदान केलं. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभेत ऑलरेडी आमची जी भारतीय जनता पार्टी आहे ती बळकट आहे. कारण बळकटीमुळेच मागचं राष्ट्रवादी युती असताना त्या ठिकाणी आमच्यामुळेच त्या ठिकाणचा आमदार निवडून आला. त्यामुळे तिथे बळकटच आहे. पक्ष खऱ्या अर्थानं सगळ्यांना समान संधी देत असतो आणि आमच्या पिंपरीमध्ये ही बळकटी प्राप्त आहे आणि आणखी प्राप्त होण्यासाठी पक्ष श्रेष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. लक्षात घ्या की पुन्हा एकदा सांगतो की वरिष्ठ नेते जे आहेत ते सर्वार्थानं विचार करत असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या भागातला विकास झाला पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी ही पक्ष म्हणून काम करत असते. त्यामुळे चिंचवड, पिंपरी किंवा भुसरीचा कुठलाही महापौर आणि कुठलाही स्टँडिंग झाला तरी त्याचा फायदा पूर्ण शहराला होणार आणि तो विचार खऱ्या अर्थानं आमचे नेते करतील.